शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 30 जून 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता। कोथिंबीर ही साधारण 15 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। कोथिंबीरची आवक सुद्धा जास्त प्रमाणात दिसते। त्याचबरोबर मेथी हे बघू शकता, या क्वालिटीमध्ये मेथी ही साधारण 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे सुद्धा पाहायला मिळते। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरतो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीला 20 ते 25 रुपये दर आहे, तर हलका माल हा साधारण 15 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। शापूचे सुद्धा 20 रुपये शापू आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। शापू 20 रुपये। हां, सर्व शेतमालांची आवक थोडीशी जास्त असलेली आपल्याला आज बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते। मेथ्यांची आवक बघू शकता, या ठिकाणी मेथ्या जास्त प्रमाणात आपल्याला त्यांची आवक या ठिकाणी पाहायला मिळते। आलाय हां, त्याचबरोबर मित्रांनो, लिंबाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। लिंबू कसं आहे आज? लिंबाचे दर उतरले 30 रुपयांपर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू आपल्याला पाहायला मिळतं। हे बघू शकता, 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आज मार्केटमध्ये लिंबू पाहायला मिळते। तर हलका माल साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता। चला, त्याचबरोबर टोमॅटोची सुद्धा आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्रांनो, पिकाडोर मिरचीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची ही 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर ठीक आहे, जाऊ द्या। त्याचबरोबर बीन्सची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बीन्स कसा आहे? 100 रुपये। या क्वालिटीमध्ये बीन्स हा 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता, 100 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर बीटची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बीट कसा आहे? बीट कसा आहे? हां, बीन्स होय 100 रुपये म्हणतात, म्हणजे होलसेलचा दर। त्याचबरोबर बीटची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बीट हा साधारण 20 पासून ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता, 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर भेंडीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। भेंडी कशी आहे? हो, भेंडी कशी? 40 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे भेंडी आपल्याला पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता। त्याचबरोबर तोंडल्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तोंडले हे साधारण 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे, 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। हे बघू शकता। त्याचबरोबर शेतकरी माल आलं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आलं कसं आहे? 170। मित्रांनो, शेतकरी माल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो 170 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता, 170 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। टोमॅटोची जास्त प्रमाणात आवक आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर केळीची सुद्धा आवक आज मार्केटमध्ये पाहायला मिळते। ओ, केळी कशी आहे? 500 रुपये कॅरेट याप्रमाणे केळी आपल्याला पाहायला मिळते। हे बघू शकता। ड्रॅगन फ्रूटची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 70 रुपये किलो या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। तर स्वीटकॉर्न मका ही 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न बघू शकता, 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे। शिमला मिरचीची आवक या ठिकाणी बघू शकता। शिमला मिरची ही साधारण चांगल्या क्वालिटीतली शिमला मिरची 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर घोसावळ्यांची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता। घोसावळे कसे आहेत? 80 रुपये किलो। हो, नीट सांगा की कसं आहे? अंदाज नाही। 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय। तुम्हीच 80 म्हणला ना?
वाढत होईल लगेच. मग काय आता बघा. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये फ्लावरची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. फ्लावर कसा आहे? बरं ठीक आहे, असू द्या. ही काकडे 20 ते 25 रुपये या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता. 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. काकडीची आवक सुद्धा जास्त प्रमाणात आहे. त्याचबरोबर दोडका कसा आहे? दोडका या क्वालिटीमध्ये, चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 50 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर 1 मिनिट, फ्लावर कसा आहे? 500. हे हा कट्टा 500 रुपयांना कट्टा याप्रमाणे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 500ला जाळी याप्रमाणे. त्याचबरोबर भोपळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भोपळा कसा आहे? 100 रुपये. 100 रुपये बॅग याप्रमाणे आज भोपळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये भोपळा 100 रुपये बॅग याप्रमाणे. तर चांगला माल हा साधारण 150 रुपयांपर्यंत सुद्धा बॅग याप्रमाणे भोपळा पाहायला मिळतोय. त्याचबरोबर वांग्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वांग कसं आहे? वांग 20 रुपये. या क्वालिटीत वांग हे 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये वांग हे 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. शेतमालाची आवक भरपूर प्रमाणात या बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कारल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारलं कसं आहे? कारलं कसं आहे ह्या क्वालिटीत? 50 रुपये. 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे कारला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या ठिकाणी भोपळा कसा आहे आपल्याकडे? 150. 120 ते 150 रुपये या ठिकाणी भोपळा आपल्याला पाहायला मिळतो. काही ठिकाणी भोपळा 100 रुपयांना सुद्धा बॅग, तर काही ठिकाणी 150 रुपयांपर्यंत सुद्धा बॅग याप्रमाणे भोपळा आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा हा 150 रुपयांपर्यंत सुद्धा बॅग याप्रमाणे पाहायला मिळते. त्याचबरोबर मार्केटमध्ये शेंगदाणे फुटाणे सुद्धा विक्रीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. हे आहे बारामतीचं मार्केट. वांग्याची मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये काळं वांग हे बघू शकता. हे वांग कसं आहे? काळं या क्वालिटीमध्ये वांग हे 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. हे बघू शकता. आंब्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये आंबे. आंबा कसा आहे? आंबा कसा आहे? गोड आहे का? बरं. 30 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आंबा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आंबा हा 30 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये आंबा हा 30 रुपये किलो याप्रमाणे तोतापुरी आंबा पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पेरूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पेरू 15 पासून ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूंना 30 रुपये दर आहे, तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो.
त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बटाट्याची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. बटाटे हे साधारण 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे मार्केटमध्ये. हां, बटाटे हे 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर कांदे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगल्या क्वालिटीमध्ये कांदे हे साधारण कसे आहेत? कांदे 100ला 4 किलो. नाही, होलसेलचा दर. थांबा एक मिनिट, ह्यांना विचारू द्या. ओ, कांदे कसे आहेत? 12 ते 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे कांदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांना 25 रुपये दर आहे, तर हलका माल हा साधारण 12 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सफरचंदाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सफरचंद हे साधारण 4,000पासून ते 4,200 रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता, 4,000 ते 4,200 रुपये पेटी याप्रमाणे. त्याचबरोबर लसणाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. लसूण बघू शकता. ओ, लसूण कसा आहे? 120 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पाकळी लसूण सुद्धा या ठिकाणी बघू शकता. पाकळी लसूण हा साधारण 100 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये लसूण हे साधारण 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर आलं हे साधारण 70 रुपयांपासून ते 100, 130, 170. 100 पासून ते 170 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. हे बघू शकता. या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 170 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आज आबासाहेबांचा बड्डे. हॅपी बड्डे. मग आज काय दर आहे तो? बरं, ही काकडी कशी आहे आपल्याकडे? 25 रुपये. 25 रुपये किलो याप्रमाणे काकडी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर भाज्यांची आवक बघू शकता या ठिकाणी. त्याचबरोबर या ठिकाणी कढीपत्त्याची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. कढीपत्ता हा साधारण 10 रुपये पेंडी याप्रमाणे, 10 रुपये पेंडी याप्रमाणे. तर त्याचबरोबर कोबीची सुद्धा या ठिकाणी आवक बघू शकता. ओ, कोबी कसा आहे? कोबी 200 ते 250 रुपये बॅग याप्रमाणे कोबी आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा 200 ते 250 रुपये बॅग याप्रमाणे. वांग्याची सुद्धा या ठिकाणी आवक बघू शकता. या क्वालिटीमध्ये वांगी कशी आहे? 20. आज वांग्याचे दर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. 20 रुपये किलो याप्रमाणे वांगी या ठिकाणी बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 20 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला. हां, लोणंदचे ना? हां, लोणंदचा बाजार असतो बोकडांचा. हां, हे जळगाव वांग कसं आहे? हे सुद्धा 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. जळगाव वांग. चला. त्याचबरोबर मित्रांनो, आवळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आवळा कसा आहे? या ठिकाणी 100 रुपये किलो याप्रमाणे आवळा पाहायला मिळतो आपल्याला. त्याचबरोबर बीट कसा आहे? या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता 40 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर कैरी 50 रुपये किलो याप्रमाणे. तर हा काशीफळ भोपळा कसा आहे? 25 रुपये. 20 ते 25 रुपये. हो, होलसेलचा दर आहे का? 120, 170. हो, होलसेलचा दर आहे का कशाचा? होलसेल 25 रुपये. 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. टोमॅटो साधारण 300 ते 400 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. टोमॅटोचे दर आज उतरलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आवक जास्त असल्यामुळे टोमॅटोचे दर हे रिवर्स झालेले पाहायला मिळतात.
भेंडी बघू शकता, भेंडी ही साधारण 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. सर्वच माल शेतमालाचे दर हे आज थोडेसे कालच्या तुलनेत रिवर्स झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा, त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. हे कारलं कसं आहे? 60 रुपये, 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे कारलं आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर हिरवी मिरची 50 रुपये. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हिरव्या मिरचीची आवक आणि हिरवी मिरची साधारण म्हणजे 50 रुपये किलो याप्रमाणे हिरवी मिरची आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. कांदापात कशी आहे? हो, कांदापात 15 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे कांदापात पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये कांदापात बघू शकता 15 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर हो, पुणेरी गवारी, पुणेरी गवार बघू शकता. पुणेरी गवारी 30 रुपये किलो, 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे पुणेरी गवार आज आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. तर गावरान गवार कशी होती? 20 पासून ते 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे गावरान गवार आज बारामतीच्या मार्केटमध्ये होती असं आडतदारांचं म्हणणं आहे. चला, लिंबू 30 रुपये. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लिंबू हे साधारण 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरतो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये लिंबू हे 30 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. ओ बंटी शेठ, नमस्ते. आपल्याकडे कशी काकडी? 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. पेरूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू हा साधारण 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूट बघू शकता. ड्रॅगन फ्रूट हा साधारण 40 पासून ते 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट बघू शकता 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आंब्यांची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आंबे साधारण 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या ठिकाणी डाळिंबाची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरतो, त्यामुळे डाळिंब हे साधारण 50 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे डाळिंब आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार हे बघू शकता. या क्वालिटीमध्ये डाळिंब हे साधारण 50 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे डाळिंब पाहायला मिळते. अननसाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अननस हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो, हे अननस हे राणी व्हरायटीचा अननस आहे. हे साधारण 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर राजा अननस हे साधारण 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. असं वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये अननसाची आवक आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता फ्लावर, कोबी, भोपळा, वांगी, काकडी, हिरवी मिरची, दोडका, कारली, भेंडी अशा वेगवेगळ्या शेतमालाची आवक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वांग्याचे दर आज लयच रिवर्स आहेत. 20 रुपये. हां, तेच ना, ते 20 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग 20 रुपये किलो प्रमाणे पाहायला मिळते.
तर मित्रांनो हे होते बारामतीचे बाजारभाव. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतर व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.